प्रेज द लॉर्ड चर्च. आजच्या बायबल स्टडीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आणि जसं लास्ट टाईम, जसं मागच्या वेळी आपण शिकलं आत्मा, जीव आणि शरीर ह्या बाबतीत, तसं त्याचंच कंटिन्युएशन आज आपण करणार आहोत. त्याच्याच पुढच्या सत्रामध्ये आज जाणार आहोत. आणि आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत आत्म्याबद्दल, जीवाबद्दल आणि शरीराबद्दल. आणि त्याच्या आधी ह्या सत्रामध्ये जाण्याच्या अगोदर एक लास्ट टाईमचं रिकॅप आपण करूया की मागच्या वेळी आपण काय शिकलो. तर आपण शिकलो की आपण फक्त शरीर आणि जीव नाही आहे, बट आपण आत्मा, जीव आणि शरीर आहोत. जसं थेसलनिकरास पत्रामध्ये पॉलनी म्हटलं आहे त्याच्यानुसार आहे. आणि आपण मागच्या वेळेस ते पाहिलं. जर तुम्ही तो बायबल स्टडी व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता आणि तुम्हाला अजून क्लॅरिफिकेशन मिळेल. ओके. आणि मग आपण हे देखील पाहिलं की आपला आत्मा हा सेव्ड आहे किंवा त्याचा तारण झाला आहे, त्याचा उद्धार झाला आहे. आणि आपल्या जीवाचं तारण होत आहे आणि आपल्या शरीराचं तारण झालं नाही आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण म्हणतो बॉर्न अगेन किंवा नवीन जन्म, पुनर्जन्म पावणे, ते कुठं पावतो आपण? आपल्या आत्म्यामध्ये आपण पुनर्जन्म पावतो. ठीक आहे. आणि अजून एक उदाहरण आपण लास्ट टाइम बघितलं होतं, ते म्हणजे एक पाण्याच्या टाकीचं. ठीक आहे. तर आपला आत्मा एक पाण्याच्या टाकीसारखा आहे जो फुल आहे. ठीक आहे. परमेश्वराने आपल्या आत्म्याला फुल केला आहे. आणि आज आपण त्याच्याबद्दल अजून शिकणार आहोत, ते पाहणार आहोत अजून खोलामध्ये की काय काय परमेश्वराने आपल्या आत्म्यामध्ये आपल्याला दिलं आहे. ठीक आहे. तर आपला आत्मा एक पाण्याच्या टाकीप्रमाणे आहे. ठीक आहे. जो पाण्याने फुल आहे. ठीक आहे. आणि त्याचं कनेक्शन एका नळाला येतं. ठीक आहे. ते कनेक्टेड आहे एका नळाला आणि ते नळ म्हणजे आपला जीव. आणि जर आपण एक बादली घेतली जी एम्प्टी आहे किंवा रिकामी आहे, तर त्या बादली आपण उदाहरण घेऊ शकतो की ते आपलं शरीर आहे. ठीक आहे. तर पाण्याची टाकी म्हणजे स्पिरिट किंवा आत्मा. तो नळ जो कनेक्ट करतो तो म्हणजे जीव किंवा सोल. आणि बकेट किंवा बादली म्हणजे आपलं जे शरीर आहे किंवा आपलं बॉडी. ठीक आहे. आणि जर आपल्याला आत्म्यामधून मॅनिफेस्ट करायचं असेल या फिजिकल रेल्ममध्ये किंवा ह्या शारीरिक जगामध्ये आत्म्यामधल्या गोष्टी दाखवायच्या असतील किंवा प्रगट करायच्या असतील, तर आपल्याला तो नळ म्हणजे तो जीव जे आहे ते आपल्याला उघडावं लागतं. ठीक आहे. आणि त्याचा अर्थ काय ते आपण आज अजून शिकणार आहोत, खोलामध्ये जाणार आहोत. ठीक आहे. आपण पहिले इफिस वाचूया. इफिस 1:13 वाचणार आहोत. इफिस 1:13. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. वी आर सील्ड विथ द होली स्पिरिट ऑफ प्रॉमिस. म्हणजे आपल्याला परमेश्वराने फक्त बॉर्न अगेन होऊन सोडून दिलं नाही, पण आपल्याला त्याच्या प्रॉमिसचा एक शिक्का मारण्यात आला आहे. आमेन. आणि कुठं मारण्यात आला आहे माहिती? आपल्या आत्म्यामध्ये. आपल्या पाण्याची टाकी जी आहे त्याच्यावर परमेश्वराने आपल्याला शिक्का मारला आहे त्याच्या आत्म्याच्या द्वारे. आमेन. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो, जेव्हा आपला पुनर्जन्म होतो, फक्त आपल्याला स्वर्गाचं तिकीट मिळत नाही, परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला सील करून टाकतो, आपल्यावर शिक्का मारतो. आणि तो शिक्का काय माहिती का? हा माझा आहे. आमेन. आपण परमेश्वराचे बनून जातो. आणि फक्त 1 दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, किंवा आपण पाप करूपर्यंतच नाही. की बऱ्याचशा लोकांना हे वाटतं की आता मी पाप केला, आता संपलं, मी आता जाणार नरकात. ठीक आहे. परमेश्वराने सार्वकालिकतेसाठी आपल्याला शिक्का मारून ठेवला आहे. आपण पुढे जाऊन वाचणार आहोत ते. आपण वाचूया इब्रिकरास पत्र 9:11 आणि 12. इब्री 9:11 आणि 12. हिब्रूज 9:11 and 12.
ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हाताने केलेला नाही म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर रक्तात स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. आमेन. आधी जर तुम्ही जुन्या कराराचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एक निवास मंडप होतं जे परमेश्वराने मोशेला दाखवलं आणि त्याच्यातलं सर्व कसं बनवायचं काय बनवायचं ते सर्व मोशेला त्यांनी दाखवलं परमेश्वराने आणि इस्रायलमध्ये तो निवास मंडप बांधला गेला. ठीक आहे. आता त्या निवास मंडपामध्ये ॲनिमल सॅक्रिफाईस किंवा प्राण्यांचं सॅक्रिफाईस किंवा अर्पण व्हायचं. ठीक आहे. आणि तिथं एक हाय प्रिस्ट असायचा. हाय प्रिस्ट म्हणजे मुख्य याजक आणि जो त्या परमपवित्र स्थानामध्ये वर्षातून फक्त एकदा जायचा आणि ते जे अर्पण आहे ज्या प्राण्याला अर्पण केलं आहे त्याचं रक्त घेऊन तो जायचा शुद्धीकरणासाठी किंवा सिन ऑफरिंग त्याला म्हणायचं. सिन ऑफरिंग म्हणजे पापासाठी ते अर्पण असायचं आणि त्या अर्पणाचं रक्त तो घेऊन जायचा यासाठी की पूर्ण राष्ट्राचं तिथं परमेश्वराने पाप माफ करावं किंवा त्यांची क्षमा करावी. ठीक आहे. आणि नवीन करारामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतं की येशू आता तो मुख्य याजक आहे आणि त्यांनी कुठल्याही प्राण्याचं अर्पण केलं नाही पण त्यांनी स्वतःचं अर्पण केलं आणि तो एक प्युअर पवित्र शुद्ध असा अर्पण आहे. आमेन. आणि त्याचं रक्त शुद्ध आहे त्याच्यामुळं त्यांनी जे आपल्याला साल्वेशन दिलं किंवा जे आपल्याला सील करून ठेवलंय जे आपल्याला नवीन जन्म दिला आहे तो फक्त 1 वर्षासाठी नाही 1 महिन्यासाठी नाही पण इथं लिहिलं आहे की इटर्नल रिडेम्पशन किंवा सार्वकालिकतेसाठी आपल्याला त्यांनी उद्धार देऊन ठेवला आहे. तर आपण वचन 12 पुन्हा एकदा वाचूया. आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. सार्वकालिक मुक्ती त्यांनी मिळवली आणि तीच मुक्ती आपल्याला दिली आहे. आमेन. फक्त 1 दिवसासाठी नाही. काही लोक असं म्हणतात की आता माझं साल्वेशन झालं किंवा माझा नवीन जन्म झालं आणि काही दिवसासाठीच मी मुक्तीमध्ये चालू शकतो, काही दिवसासाठीच मी त्या फ्रीडममध्ये किंवा परमेश्वराच्या मुक्ततेमध्ये चालू शकतो है ना. पण परमेश्वराने आपल्याला सार्वकालिकतेचं जे मुक्ती आहे ते देऊन ठेवलं आहे. इटर्नल रिडेम्पशन. वी हॅव बीन फ्रीड फॉर इटर्निटी. आमेन. आणि तो जो शिक्का जो परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्यावर मारला आहे दॅट इज फॉर इटर्निटी. हे सार्वकालिकतेसाठी आहे. आमेन. ओके. आपण पुढे जाणार आहोत आणि इब्रीमध्येच इब्री 10 आणि 1 आणि 2 आपण वाचणार आहोत. पण त्याआधी जर आपण थोडंसं पुढं गेलो 9व्या अध्यायामध्ये जर पुढं गेलो तिथं 14व्या वचनामध्ये काय लिहिलंय आपण पाहणार आहोत. इब्री 9:14. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक आशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. आमेन. परमेश्वराचं रक्त किंवा येशूचं रक्त आपले जे विवेक बुद्धी आहे त्याला शुद्ध करतं. आमेन. आणि आता आपण इब्री 10 आणि 2 वाचणार आहोत. इब्री 10:2. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय. हे आता जुन्या कराराचे अर्पणाबद्दल इथं इब्री करास पत्राचा लेखक बोलत आहे. पुढे. परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे
कारण बैलाचे ओके व ओके बकऱ्या ओके तिथं असं लिहिलं आहे का, शुड हॅव नो मोर कॉन्शियन्स ऑफ सिन? ठीक आहे, इंग्लिशमध्ये मी वाचतो. इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, फॉर देन, आता मी दुसरं वचन वाचत आहे, फॉर देन वुड दे नॉट हॅव सीज टू बी ऑफर्ड बिकॉज दॅट द वर्शिपर्स वन्स पर्ज्ड शुड हॅव नो मोर कॉन्शियन्स ऑफ सिन. ठीक आहे, म्हणजे आपली जी विवेक बुद्धी आहे, जसं आपण वाचलं इब्री 9:14 मध्ये की येशूचं रक्त आपली विवेक बुद्धी पूर्ण शुद्ध करतं. विवेक बुद्धी म्हणजे काय माहिती? आपलं चांगलं आणि वाईट ह्याच्यामध्ये डिफरन्स किंवा ह्याच्यामध्ये विभागणी करण्याची जी बुद्धी असती त्याला विवेक बुद्धी म्हणतात. आणि बऱ्याचदा बायबलमध्ये असं लिहिलं आहे की लोकांची विवेक बुद्धी, लोकांचा विवेक हा दूषित झाला. आणि जेव्हा ते होतं तेव्हा लोक सांगू शकत नाही हे चांगलं आहे का वाईट आहे. आणि परमेश्वराने काय केलं माहिती? येशूने जेव्हा त्याचं रक्त त्या क्रूस खांबावर सांडलं तेव्हा त्यांनी आपली आणि आपण जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, त्याचं रक्त आपली विवेक बुद्धी शुद्ध करतं. आमेन. म्हणजे आता वी हॅव नो मोर कॉन्शियन्स ऑफ सिन. आपल्याला पापाचा विवेक नाही आहे. आमेन. आपली विवेक बुद्धी शुद्ध आहे. ह्याचाच अर्थ की आपण एक पवित्र जीवन जगू शकतो. आमेन. आपले विचार आपण पवित्र ठेवू शकतो. आमेन. आपण पुढे जाणार आहोत आणि इब्री 10 मध्येच असणार आहोत आणि इब्री 10:10 पासून आपण पुढे वाचणार आहोत. इब्री 10:10 पासून 14, 10 ते 14. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे, ह्याला लक्षात ठेवा, एकदाच झालेल्या. आता असं नाही की कुणी पाप केलं तर येशू त्यांच्यासाठी परत क्रूस खांबावर चढेल आणि पुन्हा एकदा ते अर्पण देईल. जुन्या करारामध्ये तसं व्हायचं, पण हे येशूचं जे अर्पण आहे ते परफेक्ट आहे किंवा एकदम शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठलाही कलंक नाही, कुठलाही दोष नाही आहे. त्याच्यामुळे हे वन टाइम अर्पण आहे. ठीक आहे, पुढं. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. पुढे. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आमेन. है ना, जसं मी आधी देखील सांगितलं, जुन्या करारामध्ये पाप केलं अर्पण करण्याची गरज होती आणि मगच पाप कव्हर करण्यात आलं होतं. ठीक आहे, परमेश्वर मग पापाकडे दुर्लक्ष करायचा. पण आता येशूचं जे परफेक्ट किंवा एकदम शुद्ध अर्पण आहे त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिकतेचं रिडेम्पशन, आपले जे पाप आहेत ते परमेश्वराने तो विसरून गेला आहे. आमेन. तो आता ते लक्षात ठेवत नाही. वी हॅव बीन फ्रीड फ्रॉम सिन. आणि इंग्लिशमध्ये इथं असं लिहिलं आहे की आफ्टर ही हॅड ऑफर्ड वन सॅक्रिफाईस, म्हणजे येशूचं अर्पण, फॉर सिन्स फॉर एव्हर, है ना, सार्वकालिकतेसाठी. फक्त सर्व, तुम्हाला माहिती, जगाच्या प्रारंभापासून शेवटापर्यंत जे काही पाप आहेत त्या पापांसाठी फक्त एकच अर्पण त्या पापाचं शुद्धीकरण करू शकतं आणि ते म्हणजे येशूचं जे क्रूस खांबावर जे अर्पण झालंय तेच. येशूचं रक्तच सर्व पापांपासून आपल्याला शुद्ध करू शकतं. आमेन. आणि जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवतात तर आज तुमचा जो आत्मा आहे इट इज फॉर एव्हर सील्ड. तुमचा आत्मा सार्वकालिकतेसाठी शुद्ध आहे. सार्वकालिकतेसाठी तुमचे जे पाप आहेत ते परमेश्वराने माफ केले आहे, क्षमा केली आहे. आमेन. तुमचे पूर्वी झालेले पाप, आत्ता जे पाप झालेत आज आणि उद्या होणारे पाप, है ना, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, हे सर्व पाप, है ना, येशूच्या सॅक्रिफाईसमुळे, येशूच्या अर्पणामुळे, एकदाच जे अर्पण देण्यात आलं त्याच्यामुळे आता क्षमा केले आहेत. परमेश्वर ते पाप विसरला आहे. आमेन.
ठीक आहे. मग आता जर परमेश्वराने माझे पापाची क्षमा केली आहे, माझ्या विवेकामधून पापाची जी विवेक बुद्धी आहे ती शुद्ध केली आहे, ठीक आहे, माझा विवेक येशूच्या रक्ताने शुद्ध होतो, बरोबर. तर आता मी तरी देखील पाप का करतो? आपल्याला जसं मी आधी देखील सांगितलं, आपण जीव, आत्मा आणि शरीर आहोत. या शरीरामध्ये बायबलचं वचन सांगतं की काही चांगलं वास करत नाही. हे फ्लेश जे आहे, हे शरीर जे आहे, हे बॉडी जे आहे, त्याच्यामध्ये काही चांगलं वास करत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की आदाम आणि हवेने पाप केलं आणि त्याच्यामुळे जे मनुष्य आहे, मनुष्य जाती आहे, त्याच्यामध्ये पाप आलं आणि ह्या शरीरामध्ये पाप त्याच्यामुळं आलं आणि त्यामुळं आपण पाप करतो, कारण की शरीरामध्ये पाप वसतं. पण तुम्हाला माहिती आहे, आज एक गुड न्यूज आहे, एक चांगली बातमी आहे. परमेश्वराने आपल्याला पापापासून मुक्त केलं आहे. आमेन. परमेश्वराने पापाच्या विवेकपासून आपल्याला मुक्त केलं आहे. त्यांनी आपला विवेक बुद्धी शुद्ध केली आहे आणि आज त्यांनी आपल्याला एक ओव्हरकमर किंवा एक विजय घेणारा एक व्यक्तिमत्व बनायची संधी दिली आहे. पण बरेचसे ख्रिस्ती लोक अजून त्यांचं नवीन जन्म होतो, परमेश्वराच्या फॅमिलीमध्ये, परमेश्वराच्या कुटुंबामध्ये ते येतात, चर्चमध्ये येतात, सर्व करतात, बायबल वाचतात, प्रार्थना करतात, पण तरी देखील ते आजपर्यंत पापामध्ये जगत आहेत. ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं. का? कारण की आपल्याला समजत नाही की आत्म्यामध्ये परमेश्वराने आपल्याला काय बनवलं आहे, आत्म्यामध्ये कशा रीतीची मुक्तता परमेश्वराने आपल्याला दिली आहे. म्हणून बरेचसे लोक कंडमनेशनमध्ये, दोषाच्या भावनेमध्ये जगतात की आता मी हेच केलं, आता मी असाच आहे, मी आता पापीच आहे, हेच आहे. परमेश्वराने आपल्याला पूर्ण पापापासून शुद्ध केलं आहे, मुक्त केलं आहे, सार्वकालिकतेसाठी, आपल्या कर्मांमुळे नाही, पण येशूच्या रक्ताद्वारे. आमेन. आणि आपला आत्मा आता शुद्ध आहे. आमेन. आपलं शरीर शुद्ध नाहीये अजून, आपण शुद्धतेकडे चालत आहोत ना, गौरवाकडे जात आहोत, पण आपला आत्मा जो आहे तो इट्स लाईक क्राइस्ट, इन द इमेज ऑफ क्राइस्ट. आपण ते वचन पुढे वाचणार आहोत की ख्रिस्ता सारखा आपला आत्मा घडविण्यात आला आहे. आपल्यामुळं नाही, परमेश्वराच्या कृपेमुळं. आमेन. ठीक आहे. आपण पुढं जाणार आहोत आणि आपण काही गोष्टी वाचणार आहोत, काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता विश्वास हा कुठून येतो है ना? आपल्याकडं 5 इंद्रिय आहेत, बरोबर, 5 इंद्रिय है ना. विश्वास हा 6th सेन्स आहे किंवा 6वा इंद्रिय आहे. आणि आता जेव्हा विश्वास, तुम्हाला माहिती की इट कॅनॉट बी सेन्स्ड इन आवर फिजिकल रेल्म, किंवा आपल्या शरीरामध्ये आपण विश्वास सेन्स करू शकत नाही किंवा फील करू शकत नाही, काय म्हणतात, महसूस करू शकत नाही. ठीक आहे. विश्वास हे आत्मिक बाब आहे, आत्मिक गोष्ट आहे. म्हणून विश्वास देखील आपल्या आत्म्यातूनच येतं. आणि विश्वास खूप जणांना वाटतं की आता मला डेव्हलप करावं लागेल, आता मला त्याच्यावर काम करायचं आहे, विश्वास बांधायचा आहे. पण ऍक्च्युली विश्वास हे गिफ्ट आहे. ठीक आहे. विश्वासामध्ये आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे बलवान होतो, नक्कीच होतो. आणि बायबलचं वचन सांगतं की विश्वास कसा येतो? वचन ऐकल्याने विश्वास येतो, वचनाचं प्रगटीकरण झाल्याने विश्वास येतो. पण विश्वास हे एक गिफ्ट आहे. आणि आपण वाचणार आहोत इफिस 2:8 आणि 9. इफिशियन्स 2:8 and 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. देवाचे दान आहे. आमेन. तारण हे देवाचं दान आहे. कृपा पण देवाकडून आलेलं दान आहे, विश्वास पण देवाकडून आलेलं दान आहे. आमेन. विश्वास, तुम्हाला माहिती, आपल्या शरीरामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची क्षमता नाहीये.
पण विश्वास हे आपल्या आत्म्यामधूनच येतं. इवन गिफ्ट ऑफ फेथ किंवा विश्वासाचं दान जे आहे ते आत्म्यामधूनच त्याचा उगम होतो. ठीक आहे. एक एक्झाम्पल देतो, एक तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा पेत्र आणि योहान त्यांच्यावर पवित्र आत्मा आला, आपल्याला माहिती आहे ॲक्ट्समध्ये प्रेषिताच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या इमिजिएटली ठीक आहे त्यांनी चमत्कार केला आणि त्या लंगड्या व्यक्तीला बरं केलं. आपल्याला माहिती आहे जो मंदिराच्या बाहेर बसलेला आणि त्या गेटच्या बाहेर तो बसलेला आणि तिथं पेत्रानी त्याला हात दिला आणि हाताने त्याला उचललं आणि तो चालायला लागला, लंगडा मनुष्य. ठीक आहे. आता जेव्हा पवित्र आत्मा आला, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे पेत्र येशू बरोबर होता आणि तिथं त्याचं बरंचसं बांधणी झालेलं. पण जेव्हा येशू क्रूस खांबावर मेला आणि त्याला पुरण्यात आलं, तेव्हा पूर्ण ह्यांचा विश्वास तुटलेला आणि ह्यांच्यामध्ये भीती आलेली, सर्व डिसायपल्समध्ये, सर्व शिष्यांमध्ये. आणि ती भीतीने एवढं ते ग्रासून गेलेले की ते लपलेले. आमेन. पण जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला तेव्हा काय झालं माहिती का? जसं कोणतरी नळ उघडतं आणि पाण्याचा फ्लो चालू होतो. आमेन. दे वर फिल्ड विथ बोल्डनेस. आणि बोल्डनेस कसा आला माहिती का? विश्वासाने. धैर्य कशामुळे आलं? विश्वासाने धैर्य आलं. आमेन. विश्वासाने कधी भीती येऊ शकत नाही, विश्वासाने धैर्यच येतं. आणि त्यामुळं पेत्राने प्रीच केलं. तो तिथं उभा राहिला आणि त्यांनी परमेश्वराचं गॉस्पल, त्यांनी जे मेसेज आहे ते परमेश्वराचं वचन त्यांनी प्रीच केलं आणि तिथं 3,000 लोक एका दिवसामध्ये त्यांचं तारण झालं. आमेन. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली हा चमत्कार पेत्र आणि योहानने केला. आता विश्वास बांधायला त्यांना खूप वेळ लागला का? विश्वास बांधायला त्यांनी खूप 10 वर्ष परिश्रम केलं. आता मी विश्वास बांधणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे. इमिजिएटली विश्वास कार्य करायला लागला. का माहिती का? जेव्हा तो नळ चालू होतो तेव्हा आपल्याला कार्य करायची गरज नाहीये. ऑटोमॅटिक विश्वास वाहतो. ऑटोमॅटिक आत्म्याची गोष्टी जे आहेत ते व्हायला लागतात आणि आपलं जे बकेट आहे, जे रिकामं बकेट आहे ते फुल व्हायला लागतं. आमेन. आणि आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा पेत्र आणि योहान त्या व्यक्तीला हील करतात किंवा येशूच्या नावामध्ये त्याला आरोग्य देतात, ठीक आहे, परमेश्वराचं गौरव होतं. आमेन. तसंच आपल्याला देखील जर विश्वासामध्ये वाढायचं आहे, समजून घ्यायला पाहिजे की ते परमेश्वराचं एक गिफ्ट आहे किंवा परमेश्वराचं एक दान आहे जे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराने देऊन ठेवलंय. आता आपण वाचूया रोम 12:3 आणि ह्याच्यामध्ये लिहिलं आहे की परमेश्वराने प्रत्येकाला विश्वास देऊन ठेवला आहे. ठीक आहे. रोम 12:3. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. ठीक आहे. ॲक्च्युली मराठीमध्ये थोडंसं रॉंग लिहिलं आहे, बट जेव्हा मी त्याचं ओरिजिनल जे ग्रीक आहे त्याचा अभ्यास करत होतो तेव्हा इथं पाहायला मिळतं की परमेश्वराने प्रत्येकाला ही हॅज गिवन द मेजर ऑफ फेथ. आमेन. त्यांनी प्रत्येकाला मेजर ऑफ फेथ दिला आहे. तर तुमच्याकडं आता जे कोणी तुम्ही कुठून पण ऐकत असाल, तुमच्याकडं परमेश्वराने एक मेजर ऑफ फेथ दिला आहे आणि ते कुठं आहे? ते तुमच्या आत्म्यामध्ये आहे. तुमच्याकडं ऑलरेडी विश्वास दिला आहे परमेश्वराने, पण तो तुमच्या आत्म्यामध्ये आहे. आता तुम्हाला जर विश्वासामध्ये चालायचं असेल, विश्वासामध्ये कार्य करायचं असेल, तर आपल्याला तो नळ उघडणं गरजेचं आहे. आमेन. आणि जेव्हा आपण ते नळ कसा उघडू शकतो आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्या आधी आपण एक वचन वाचणार आहोत. 1 पेत्र 1:23. 1 पेत्र 1:23. कारण तुम्ही
नाशवंत बीजापासून नव्हे Amen. तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. Amen. पुन्हा जन्म पावलेले आहात. कुठं पावलेले आहोत आपण जन्म? नॉट इन आवर बॉडी, नॉट इन आवर सोल, बट इन आवर स्पिरिट. Amen. तर जर आपण देवाच्या इनकरप्टिबल सीड, त्याला काय म्हणतात, अविनाशी बीजापासून, अविनाशी बीजापासून जर आपण आपला पुनर्जन्म झाला आहे, अँड वी आर मेड और क्रिएटेड इन द लाइकनेस ऑफ गॉड, तर परमेश्वराचा विश्वास आपल्यामध्ये आहे. Amen. आपण पाहूया इफिस 1 आणि 19 आणि 20. इफिस 1, 19 आणि 20 त्याच्यामध्ये काय लिहिलंय आपण पाहूया. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. Amen. इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, अँड व्हॉट इज द एक्सिडिंग ग्रेटनेस ऑफ हिज पॉवर टुवर्ड्स अस हू बिलीव्ह. जे सामर्थ्य आपल्यामध्ये कार्य करतं ते समजून घ्या. Amen. जे सामर्थ्य कुठं कार्य करतं? आपल्यामध्ये, म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये. आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराने, जसं मी सांगितलं, जे टंकी आहे, जी टँक आहे पाण्याचा, तो फुल आहे. ते परमेश्वराच्या सामर्थ्याने फुल आहे आपला आत्मा. आपल्याला काय करण्याची गरज आहे माहिती? ते नळ चालू करण्याची गरज आहे. Amen. आपण रोम 3 आणि 27 वाचणार आहोत. रोम 3:27. तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. विश्वासाचा नियम. ठीक आहे. आता परत आपण थोडंसं विश्वासाबद्दल ऐकूया, कारण की हे दोन गोष्टी कनेक्टेड आहे. आणि कसे कनेक्टेड मी तुम्हाला सांगतो. हे जो नळ आहे, जो आपल्या जीवाचा नळ, ते उघडण्यासाठी विश्वासाचा गरज आहे. आणि विश्वास ऑलरेडी आपल्याला परमेश्वराने देऊन ठेवला आहे, जसं आपण पहिले वाचलं आहे का नाही. आणि इथं असं लिहिलं आहे, मी इंग्लिशमध्ये देखील वाचतो. वेअर इज बोस्टिंग देन? इट इज एक्सक्लुडेड बाय व्हॉट लॉ ऑफ वर्क्स? नो, बट बाय द लॉ ऑफ फेथ. Amen. विश्वासानेच आपलं तारण झालं आहे. विश्वासानेच आपण परमेश्वरावर जी टाकी आहे, जे आपल्या आत्म्यामध्ये टाकी आहे, ते त्यावरून आपण ड्रॉ करू शकतो, किंवा त्याच्यामधून आपण परमेश्वराचं सामर्थ्य घेऊ शकतो. परमेश्वराने जे काही ठेवलं आहे आपल्यासाठी ते घेऊ शकतो. Amen. तर विश्वास फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपल्याला विश्वासामध्ये ऑपरेट करायला पाहिजे. ठीक आहे. विश्वास हे 5 इंद्रियासारखं नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. विश्वास इज बियॉन्ड व्हॉट वी कॅन फील इन आवर बॉडी अँड आवर सोल. विश्वास हे आत्मिक आहे, आत्मिक इंद्रिय आहे, आणि त्याच्यामध्ये आपण कार्य केलं पाहिजे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपण कार्य करतो, आपण काय करतो माहिती का? विश्वासाने ते नळ उघडायला लागतो. आणि जसं जसं नळ उघडतो तसं आत्मिक गोष्टी ऑटोमॅटिकली, आपल्याला काय करायला लागत नाही, ते ऑलरेडी नळ कनेक्टेड आहे. जेव्हा आपण उघडतो नळ, तेव्हा परमेश्वराचं जे पाणी आहे, जिवंत पाणी आहे, ते आपल्या शरीरामध्ये भरायला लागतं. आणि तेव्हा आपण पाहतो की आपण अलौकिक गोष्टीमध्ये चालत आहोत, आपण आत्मिक गोष्टीमध्ये चालत आहोत. मग आपल्याला विश्वासामध्ये चालण्यासाठी स्ट्रगल करावं लागत नाही, है ना, झगडा करावा लागत नाही. कधी कधी काय होतं, आत्मिक फळ लोक, कालच एक व्यक्ती मला म्हणत होता की मला आत्मिक फळांमध्ये चालण्यासाठी फार प्रॉब्लेम होतो. आणि मी त्याला सांगितलं की हे ऑलरेडी जे फळ आहेत, हे फ्रूट्स नाही आहेत, फ्रूट आहे. हे जे 9 फळ आहेत
ते ऑलरेडी आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वरांनी देऊन ठेवलेत. नाव वी हॅव टू वॉक आउट दोज फ्रूट, है ना. ते जे फळ आहेत ते घेऊन आपल्याला चालायचे आहेत. कसं चालू शकतो? जेव्हा आपण एक सिम्पल मेथड सांगतो. जेव्हा परमेश्वराचं वचन घेतो, जेव्हा अन्य भाषेत बोलतो, तेव्हा काय होत असतं माहिती का? आपलं जे मन आहे त्याचं नवीनीकरण होत असतं. आपलं जे मन आहे ते आत्म्याच्या नुसार आहे. जे लास्ट टाइम जसं मी सांगितलं, न्यू मॅन, नवीन मनुष्याला धारण करा. जेव्हा आपण वचन घेतो, आत्म्यामध्ये प्रार्थना करत असतो, तेव्हा आपल्याला प्रगटीकरण मिळत असतं. आणि फक्त प्रगटीकरण आपल्या नॉलेजसाठी मिळत नाही. काय होत असतं सांगू? आपला जो माइंड आहे किंवा आपला जीव आहे तो टर्न होत असतो, किंवा आपलं विचार टर्न होत असतात. आपले विचार करण्याची पद्धत टर्न होत असते. आणि जेव्हा ते होतं तेव्हा आपला रिस्पॉन्स पण आत्मिक असणार. आमेन. तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार की आत्म्याच्या फळामध्ये मी कसं चालू, प्रेमामध्ये कसं चालू, मीकनेस आहे ना, लॉंग सफरिंग मध्ये मी कसं चालणार. बरेचसे लोक म्हणतात की हे इम्पॉसिबल आहे. इवन ख्रिस्ती लोक म्हणतात की अशक्य आहे. एवढं सगळं चांगलं कोण करू शकेल? कुठलाही मनुष्य करू शकणार नाही. आणि बरोबर आहे, कुठलाही मनुष्य करू शकणार नाही. पण तुम्ही फक्त जीव आणि शरीर नाहीये, तुम्ही आत्मा देखील आहात. आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. आणि त्यांनी टंकी फुल कर दिया है परमेश्वर ने, और हमको क्या करना है? सिर्फ नल चालू करना है. आमेन. आपल्याला फक्त नळ चालू करायचंय आणि ऑटोमॅटिकली हे जे आत्मिक दान आहेत, आत्मिक फळ आहेत, ते ऑटोमॅटिकली वाहायला लागतात. आणि तेव्हा आपल्याला कळतं की तुमची क्षमता काय आहे, तुम्ही काय सामर्थ्यामध्ये चालू शकता, तुम्ही येशू सारखं चालू शकाल ह्या जगामध्ये. आमेन. कारण की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करतो, तुमच्यामध्ये तेच सामर्थ्य आहे. आमेन. आय होप तुम्हाला कळत असेल. ठीक आहे, आपण काही वेळ आपले डोळे बंद करूया. आपण प्रार्थना करणार आहोत. कारण परमेश्वराचा आत्मा आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे केलं आहे ह्यावेळी तो आपल्याला त्याचं नवीन प्रगटीकरण देणार आहे. आणि जसं जसं तो प्रगटीकरण देणार आहे, आपला जो नळ आहे तो उघडणार आहे. आणि आपण पाहूया की आत्म्यापासून जे पाणी वाहतं ते आपल्या शरीरामध्ये येणार नाही. आणि फक्त आपल्या शरीरामध्येच नाही किंवा आपल्या वागणुकीमध्येच नाही, पण ते जे जिवंत पाणीचा झरा आहे तो दुसऱ्यांना, इतरांना देखील स्पर्श करणार आहे आणि त्यांच्या जीवनाला देखील बदलणार आहे. आमेन. त्यांच्या परिस्थितीला बदलणार आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. ब्लेस युअर नेम. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रभू, आज तू आमच्याशी बोलला आहे. प्रभू, तू आम्हाला आज दाखवून दिला आहे, प्रगटीकरण दिलं आहे की आम्ही आत्म्यामध्ये कोण आहोत. आणि जर आम्ही आमचा जो नळ आहे प्रभू, जीवाचा नळ आहे, तो जर आज उघडला तर प्रभू आज आम्ही आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालू शकतो. प्रभू, आज हे जे प्रगटीकरण आहे प्रभू, फक्त आमच्या मनामध्ये नसू दे परमेश्वर, पण आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या हृदयामध्ये ते सील होऊ दे परमेश्वर. आणि प्रभू असं होऊ दे की आम्ही जेव्हा तुझं वचन वाचू प्रभू, ते एक नळ उघडण्यासारखं प्रोसेस असेल परमेश्वर, की आमचं ते मन एक नवीन करणारं प्रोसेस असेल. प्रभू, आत्मिक विचारामध्ये आम्हाला तू वाढव, आत्मिक विचारांमध्ये तू आम्हाला चालव परमेश्वर. प्रभू, आणि आमचं मन प्रभू हे जसा ख्रिस्त विचार करतो प्रभू तसं होऊ दे परमेश्वर. धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. धन्यवाद कारण की आज तू आमच्याशी बोलला आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. आमेन. थँक्यू.